नमस्कार मित्रांनो, आपण एक विषय घेऊन येतोय की बायकोला किंवा नवऱ्याला नांदायला येण्यासाठी काय करता येईल किंवा नांदण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्याच्याबाबतचा कायदा काय आहे आणि तो कायद्याच्या अनुषंगाने काय कार्यवाही केली जाते हे आपण वेद कायद्याच्या या यूट्यूब चॅनलवर बघतो। सर्वांचं आपलं या ठिकाणी स्वागत। खरं तर मित्रांनो, अनेक वेळा अशा समाजामध्ये घटना घडतात। नव्याने लग्न झालेली जोडपे एक महिना 2 महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये आपापसात मतभेद होतात। किरकोळ कारणावरून त्यांच्यामध्ये वाद वाढत जातात आणि मग हे वाद जे वाढले त्याच्यामध्ये वादाचं रूपांतर कुठंतरी ते कोर्टापर्यंत जातं आणि स्वाभाविक वाद वाढण्याची अनेक कारणं आहे। खरं तर प्रथमतः जे नव्याने लग्न झालेली जोडपी यांच्यामध्ये जोपर्यंत हे मेंटली आणि फिजिकली एकत्र आहे, म्हणजे आपण त्यांचं मानसिक आणि शारीरिक दृष्टीने ते जोपर्यंत एकत्र असतात तोपर्यंतच ते एकत्र राहतात। एकदा त्यांची मनं तुटली, एकदा त्यांचं एकमेकाचं फिजिकल अट्रॅक्शन कमी झालं, मग त्यांच्यामध्ये वाद वाढायला सुरुवात होते आणि हे जे वाद आहे टोकापर्यंत पोहोचतात आणि मग नवरा किंवा बायको हे एकमेकाला सोडून देतात आणि त्यापुढे खरं तर कायद्याची लढाई चालू होते। आणि मग या कायद्याच्या लढाईमध्ये आपण म्हणतो, आपण बायकोला बऱ्याच वेळा नवऱ्याला बायकोला नांदवायचं नसतं तरी नवरा तिला मी बायकोला नांदवायला तयार आहे यासाठी तो नोटीस पाठवतो। खरं तर ही नोटीस जी आहे ही प्राथमिकता अनेक वेळा एक मानसिकता त्या ठिकाणी ठरवली जाते किंवा बायकोचा आपण त्याग केला, नवऱ्याने त्याग केला, स्वतःहून त्याग केला तर त्याला खावटी द्यावी लागेल। मग ती खावटी द्यायला लागू नये किंवा त्याच्या अंगलट बाकीचे विरुद्ध काही डोमेस्टिक व्हायलन्स असो किंवा बाकीचे इतर गुन्हे, डावरी प्रोहिबिशन ॲक्टचे गुन्हे असो, ते दाखल होऊ नये याच्यासाठी ही प्रिकॉशन म्हणून ही नांदायला यायची नोटीस नवऱ्यामार्फत दिली जाते। खरं तर नांदायचा जो भाग आहे, नांदायला येण्यासाठी तुम्हाला हिंदू विवाह कायद्याच्या सेक्शन 9 प्रमाणे रिस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट म्हणजे त्यांचे विवाह संबंध जे आहे ते पुनर्प्रस्थापित होण्यासाठी आपल्याला दावा दाखल करावा लागतो। आणि या दाव्यामध्ये हा दावा करताना मित्रांनो, तुम्हाला समजा नवरा असेल तर त्याला पत्नीला नोटीस पाठवावी लागते। त्याच्यामध्ये डिटेल तुमचं लग्न केव्हा झालं, कधीपासून तुम्ही विभक्त राहतात, त्याचे कारणं काय, आणि तिला कळावं लागतं की तू इतक्या दिवसात, 7 दिवसात, 15 दिवसात तू माझ्याकडं नांदायला ये की मी तरुण आहे, मला संसार करण्याची तुझ्याबरोबर इच्छा आहे आणि तू 2 साक्षीदारासमक्ष तशी हमी लिहून दे आणि तू नांदायला ये। समजा ती नांदायला आली नाही तर नोटीसला आपण असं समजून घेतो आणि त्याच्या अनुषंगाने मग दावा दाखल करतो आणि मग दावा दाखल केल्यानंतर कोर्ट त्याच्यामध्ये पत्नी नांदत नसेल तर तिला पतीकडे नांदायचा हुकूम करते किंवा नवरा जर बायकोला नांदवत नसेल, जर बायकोने केस केली तर त्याच्यामध्ये बायकोला त्या नवऱ्याला बायकोला नांदावा असा आदेश करतं। एक त्याच्यामध्ये भाग असा आहे की जर बायकोने केस केली तर तिला दरम्यानची खावटी त्याच्यामध्ये मागता येते आणि तिला मेंटेनन्ससुद्धा त्याच्यामध्ये मागता येतो किंवा तिला परमनंट त्याच्यामध्ये खावटी मागता येते। आणि नवऱ्याला त्याच्यामध्ये नवऱ्याने जर बायकोच्या विरुद्ध केस केली तर नवऱ्याला बायकोला दरम्यानचं जे तिचा होणारा खर्च आहे, वकील फी आहे, बाकीच्या या सगळ्या गोष्टींची पूर्तता करावी लागते तरच त्याची केस चालते। आणि मित्रांनो, या केसमध्ये एकदा जर निकाल झाला तर निकाल झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये माझं मत आहे, एकदा नवरा बायकोमध्ये यांचे एकदा जर एकमेकाचे फिजिकल रिलेशन ते तुटले, त्यांचे मन तुटायला वेळ लागत नाही। मग एकदा ते फिजिकली विभक्त झाले तर त्यांना देवसुद्धा जोडू शकत नाही। कोणी न्यायाधीश, वकील ह्या गोष्टी ज्या आहे त्यांना जोडणं कठीण असतं। मग अशा याच्यामध्ये बऱ्याच वेळा समुपदेशन करणं बी गरजेचं असतं आणि हे वाद जर आपापसात बसून मिटवले तर त्याच्यामध्ये यश येतं आणि एकदा तुमचा संसार थोडा पुढं जर गेला, 1-2 वर्ष 4 वर्ष चांगला चालला, मुलं बाळं झाली तर तो मार्गी लागतो आणि निश्चित त्याच्यामध्ये न्याय भेटतो। आणि खरं तर हा दावा दाखल करताना सेक्शन 9चा दावा जो आहे तो तुम्हाला
नवरा लोकांना खरं तर या बाकीच्या गोष्टीतून खावटी असेल किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणतो 498 असेल, या सगळ्या याच्यामधून वाचण्यासाठी प्रयत्न करतो. अनेक जजमेंट सुप्रीम कोर्टाचे असे आहे की ज्या बायकोने स्वतःहून नवऱ्याचा त्याग केला ती खावटीला पात्र नाही, किंवा ती स्वतःहून नवऱ्याला सोडून गेली त्या कारणावरून सुद्धा त्याला घटस्फोट मिळतो. अशा सगळ्या याच्यासाठी ही सेक्शन 9 नांदायला येण्याची केस खूप महत्त्वाची असते. इतकंच मला सांगायचं आहे. थांबतो.